राम राम शेतकरी मित्रांनो, कसे सर्वजण मजेत आहेत ना? मजेत राहायलाच पाहिजे. तर मी महेश लांबाडे आपल्या सर्वांचे स्वागत करतो किसान बंधू ऑर्गॅनिक फार्म मध्ये. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहोत मेंढी पालन याविषयी. संपूर्ण माहिती तुम्हाला मिळणार आहे व आपल्या सोबत आहेत बाळूजी जुंबडे. हे मागच्या 30 ते 35 वर्ष झालं मेंढी पालन करतात. तर यांचा खूप दांडगा अनुभव आहे, कारण याचा फायदा आपले जे युवा शेतकरी आहेत, जे शेळी मेंढी पालन करू इच्छितात, तर त्याला ह्या सर्व अनुभवाचा खूप फायदा होणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी आमंत्रित करतो बाळू जुंबडे यांना. या सर. तर मी बाळूजी यांना विनंती करतो की त्यांनी आपला अल्पसा परिचय आमच्या व्ह्यूअर्सला करून द्यावा. मी बाळू माणिकराव जुंबडे, राहणार टाकळी कुंभकर्ण, जिल्हा परभणी. ओके. तर आपण मागच्या किती वर्ष झालं मेंढी पालन करता? 30 ते 35 वर्ष झाली सर. 30 ते 35 वर्ष झाली. हो. तर आपल्याकडे सध्या किती मेंढ्या आहेत? आपल्याकडे आता 150 मेंढ्या आहेत सर. 150 मेंढ्या आहेत. तर बरेच जण शेळी पालन करतात, कुक्कुट पालन करतात, तर आपण मेंढी पालनच का निवडला? ते आपण शेळी पालन करून बघितलं, मात्र त्याच्यात नाही जमलं आपल्याला, याच्यात जमलं. ओके. म्हणजे काय अनुभव आला तुम्हाला नेमकं शेळी याच्यामध्ये पालनमध्ये? काय अनुभव आला तुम्हाला? या शेळी पालनमध्ये कसं जरा नुकसान जास्त होती. ओके. बिमाऱ्या खूप जास्त हा, आहे, हा. लसीकरण खूप जास्त करावं लागतं. मेंढी पालनमध्ये तसं काय आहे? याच्यामध्ये लसीकरण हे राहतं त्याच्यात बी, मात्र तेवढं नाही. म्हणजे बिमारीला दम काढती जाय. ओके. तर तुम्ही काही लसीकरण वगैरे करता याचं? करतोच ना लसीकरण. कोणती लस देता, काही माहिती ना? याची देतोत पहा, खुरीची देतोत. हां हां. पुन्हा ते बरं बरं. तर वर्षातून एकदा देता का? एक वेळेस करतो. कधी पावसाळा सुरू व्हायच्या आधी हो, देता का उन्हाळ्यात? पावसाळा सुरू व्हायच्या आधी देतो. बरं. तर मला सांगा, मेंढी ही एका वर्षात किती पिल्ले देते? एका वर्षात 1 ते 2. 1 ते 2 पिल्ले. हो. बरं. आणि याला समजा किती महिन्यात जे पिल्लू आहे विक्री योग्य होतं, म्हणजे त्याला विकू शकतो आपण? 2.5 ते 3 महिने लागते. 2.5 ते 3 महिने. हो. तर याला मार्केट कुठं आहे सध्या? आपल्याला विकायचं झालं तर कुठं विकावं लागेल? तर आपले परभणी बाजार एक, हां. मुरुड आहे, हं. आणि इकडं नवीपेठ. ओके. ते घेणारा जो समोरचा व्यापारी आहे, किलोवर घेतो का असा पिल्लू? नाही, ते नगावूनच येतो. नगावून. हो. तर म्हणजे परवडतं का हे? एक पिल्लू शेळी बघितलं तर 2-3 पिल्ले देते, तर हे परवडतं का? शेळीचं कसं राहते, आपण एवढ्या सांभाळू शकत नाही शेळ्या. हां हां हां. तर 150 शेळ्या सांभाळू शकत नाहीत. ओके. हे सांभाळू शकतो. खर्च वाढते शेळ्या सांभाळा एवढ्या 150. हां हां. जरी कोणी एखादा मला मी करीतो, हां. तर खर्च वाढते याला. ओके. म्हणजे मेंढी हे आपलं मुक्त, तुम्ही ज्याचं रान रिकामं झालंय तिथं चारायला नेता, हा. आहे का नाही? म्हणजे आणि याला सांभाळायला म्हणजे काय तुम्ही बंदिस्त हे केले का? इकडे आपण काही गोठा म्हणजे मेंढीसाठी त्यांना काही शेड वगैरे केलंय का तुम्ही? नाही, यांना शेड वगैरे करायची गरज नाही, आपली जाळी ठोकतो तर. बघा शेतकरी मित्रांनो, मेंढी पालनमध्ये बघितलं तर तुम्हाला असं खूप सारा खर्च करायची गरज नाही. कारण जर शेळीला बघितलं तर तुम्हाला शेड करावं लागतं, त्याला लसीकरण वेगवेगळे करावं लागतात. मेंढीमध्ये असं नाही आहे. तुम्ही याला म्हणजे कुठंही चारायला नेऊ शकता. रोगप्रतिकारशक्ती चांगली आहे ॲज कम्पेअर टू शेळीचं, आहे का नाही? तर आता ह्या शेळ्या, आपलं मेंढ्या बघतोय मी, बऱ्याच भादरलेल्या आहेत. म्हणजे याचे केस वगैरे विकली का तुम्ही? हो ना. तर एका मेंढीपासून किती केस मिळतात? 3-4 छटा. 3 ते 4 छटाक? हो. बरं. काय छटाक त्याला मार्केट दर मिळतो? काय भाव? त्याला 100 रुपये किलो विकतो. बरं. व्यापारी इथं येऊन घेतो का तुम्ही नेऊन? नाही, आपण देतो. 100 रुपये किलो. हो. बरं. ते कशासाठी यूज करतात ते केस? ते गादीसाठी, घोंगडीसाठी. घोंगडी, गादीसाठी. हो. ओके. आणि मला सांगा, सध्या तुमच्याकडे किती 150 मेंढ्या आहेत ना? हो. बरं. तर याचं जर बघितलं मग हाणला तर चारा व्यवस्थापन कसं करता तुम्ही याला? चारा व्यवस्थापन म्हणजे असंच, आपलं रानं सुटली की रानात चारायच्या. हां हां. पडीत जमीन जिथे शासनाच्या काही जागेवर जमिनी आहेत, तर तिथे बी काही लोकांनी हे केलेले आहेत कब्जे. तर ते बी चारू देत नाहीत काही लोक. मग तर तसेच कडी कोपऱ्यानं काहीतरी करतो आम्ही. ओके. तसं चारता तुम्ही? हो. आणि समजा जर शेतामध्ये
चारा उपलब्ध नाही तर सेपरेट तुम्ही काही लावता का याच्यासाठी काही नाही नाही, शेतामध्ये? पावसाळ्यात थोडं कडबं घेतो आम्ही याला, हा गुळी फुळी असं घेत होतं. आता पावसाळ्यात 1-2 महिने चालतो, मग नंतर आम्ही असंच रोडच्या कडीनं असंच राहतो. बरं. जर एखाद्या शेतकऱ्याला हा व्यवसाय करायचा झाला हां, तर शेळी करावं का मेंढी करावं, तुमचं काय मत आहे? तर मी तर म्हणेन मेंढीचंच चांगलं राहील. बरं. एक किती मेंढ्यापासून सुरुवात करू शकतो तो? तो 20 मेंढ्यापासून करू शकतो सर. ओके 20. तर एका मेंढीची किंमत समजा चांगली जर मेंढी त्याला घ्यायची हां, तर किती वर्षाची घ्यावं पाळण्यासाठी, म्हणजे जेणेकरून त्याला उत्पन्न चांगलं मिळेल? तर त्यानं 2 ते 3 वर्षाची घ्यायला पाहिजे. 2 ते 3 वर्षाची मेंढी घ्यायला पाहिजे. आणि तर ही मेंढी घेतल्यानंतर ती पिल्ले देण्यायोग्य किती वर्षाची? एका वर्षाची सर. एका वर्षात पुन्हा पिल्ले द्यायला लागते ते? हो. बरं बरं. तर आणि विकताना मग मेंढीचं कसं, किलोवर विकती का नगावर विकती? नगावर शिकते ना. मोठी सुद्धा नगावरच विकते का? नगावर. किलोवर नाही? नाही नाही. बरं बरं. आणि जर बघितलं तर वर्षाकाठी समजा असं तुमच्यासारखं एक सेटअप केलं शेतकऱ्यानं, तर वर्षाकाठी सर्व खर्च जे सांभाळणारे मजूर यांचा खर्च वजा करता तुम्हाला किती उत्पन्न होतं, म्हणजे जेणेकरून जे नवीन युवा शेतकरी आहेत ते जर करू इच्छितात तर त्याला एक अंदाज येईल की आपल्याला एवढं एवढं उत्पन्न भेटू शकतं, तर किती मिळू शकतं याच्यामध्ये? आता आपल्याला सध्या 5 ते 6 लाख रुपये भेटते. बघा शेतकरी मित्रांनो, आज जर तुम्ही बघितलं, शासन नोकऱ्याच्या जागा काढत नाही, जागा निघाल्या हजारोमध्ये एखादा विद्यार्थी लागतोय. आणि तुम्ही इथं जर मेंढी पालन जर केलं तर वर्षाकाठी जवळपास 5 ते 6 लाख रुपये तुम्ही अर्निंग करू शकता. आणि जर बघितलं तुम्ही एक 5-10 मेंढ्यापासून सुरुवात करू शकता. 10 ते 12 हजार रुपयात तुम्हाला चांगल्या प्रकारची मेंढी मिळते. आणि यांना सांभाळण्याचं म्हणजे मेंटेनन्स पण खूप कमी आहे. तुम्हाला आवाढव्य खर्च करायची गरज नाही. आज इथे तुम्ही पाठीमागे बघू शकता जवळपास 150 मेंढ्या आहेत. आणि यांना ठेवण्यासाठी फक्त एक ती जाळी आहे, मी ते व्हिडिओमध्ये दाखवेल ती जाळी. त्या जाळीमध्ये ह्या सर्व मेंढ्या एकाच ठिकाणी राहतात. तर खूप असा आवाढव्य खर्च करायची गरज नाही आहे आणि कमी भांडवलामध्ये तुम्हाला चांगली अर्निंग करू शकतात. तर मला एक सांगा, जेव्हा आपण ती जाळीमध्ये सर्व मेंढ्या ठेवतो बरोबर आहे, तर त्याच्यामध्ये काही समजा एखादी मेंढी बिमार आहे, त्याचा दुसऱ्या मेंढ्यांना काही त्रास होतो का, म्हणजे काही बिमारीचं? हो ना, होतो ना सर. बरं, मग तसं त्यावेळेस तुम्ही काय करता, म्हणजे ती मेंढी बाजूला काढता का? हो ना, बाजूला ठेवतो तिला. आणि जेव्हा पिल्ले वगैरे होतात एखाद्या, त्या मेंढीला वेगळं ठेवता का त्याच्यामध्येच ठेवता? पिल्ले जर 2 दिले तर थोडं वेगळे ठेवतो 8-10 दिवस. बरं बरं. आणि 1 दिले तर एकच राहते. मधामध्येच हे करता. आणि असं मोकळ्या जागेवर चारताना तुम्ही काय काळजी घेता, म्हणजे मेंढ्याला, बारक्या पिल्ल्यांची किंवा मोठ्या मेंढ्यांची? उन्हाच्या पाऱ्यात उन्हात जाऊ देत नाहीत. या इकडं. उन्हामध्ये जाऊ द्यायचे नाही जास्त उन्हात नाही जाऊ द्यायच्या. हो. मग त्यांना असं सावलीला वगैरे चारायचं. हो. आणि शेतामध्ये बघतोय मी, हे म्हणजे एवढ्या खावड दिसत आहेत मला, हे गांजर गवत सुद्धा खात आहेत, हे का नाही? म्हणजे जेणेकरून ज्या ठिकाणी चारा म्हणजे खूप कमी प्रमाणात आहे त्या ठिकाणी जे काय अवेलेबल आहे ही मेंढी ते खाते व याच्यामधून तुम्हाला चांगली अर्निंग होऊ शकते. आणि मी इथं बघत आहे तुम्ही शेळ्यासोबत आपलं मेंढ्यासोबत शेळ्या पण ठेवल्यात. तर आणि काही शेळ्या ज्या आहेत बगर शिंगाच्या आहेत, त्याचं कारण काय? तर त्या बिगर शेंगाच्या म्हणजे त्याला मारीत नाही, मारलं तरी काही होऊ शकत नाही मेंढीला. शेतकरी मित्रांनो, आज आपण बघितलं मेंढी पालन याविषयी संपूर्ण माहिती. आणि यामध्ये बघा आणखीन काही प्रश्न म्हणजे विचारायचं झालं तर बघा कधी कधी चारा अवेलेबल नसतो बरोबर आहे, तर काही तुम्ही स्टॉकमध्ये काही चारा करून ठेवता का? म्हणजे काही समजा आता हरभऱ्याचं सोयाबीनचं गुळी निघतं तर बरं बरं. हे आता तुम्ही जे केलं समजा हे रुमाल फेकला, याच्या मागचं कारण काय? म्हणजे मेंढ्या एकदम मी बघितलं 100-150 मेंढ्या अशा ह्या साईडला गेल्या होत्या, तुम्ही नुसता रुमाल फेकला की त्या हे झालं, म्हणजे खूप कंट्रोलमध्ये ठेवलं तुम्ही. हे कशामुळे केलं? त्याला माहीत राहत असते मोहरी काहीतरी धोका आहे म्हणून जात नाही त्या.
म्हणजे तुम्ही तर रुमाल फेकला की त्या बरोबर समजून जातात की समोर धोका आहे आणि हे होतात. तर बघा शेतकरी मित्रांनो, जेव्हा आपण एखाद्या गोष्टीमध्ये प्रामाणिकपणे काम करतो त्याच्यातला म्हणजे आपण एक्सपर्ट होऊन जातो. आता ह्या गोष्टी बघा, जे समजा खूप मोठ्या प्रमाणामध्ये मेंढी पालन करणार आहेत, मोकळ्या ग्राउंडमध्ये मेंढ्या चारणार आहेत, तर त्यांना समजा तुम्ही जर जाऊन प्रत्येक मेंढीला जर हे करत बसले तर तुम्ही त्याच्यामध्ये थकून जाताल. पण यांनी एक ट्रिक जे केली, रुमाल फेकला बघा साधा, आणि रुमाल फेकल्याबरोबर सर्व मेंढ्या काय केलं, पूर्ण एका साईडला झाल्या. तर आता बघा त्या साईडला जातात. आता यांनी रुमाल फेकला की त्याबरोबर बघा कशा हे होतात. त्या मेंढ्या दाखवा थोड्या, इकडे जाऊन फेकावं लागेल का रुमाल. हां, तर आपण हे बघणार आहोत की त्या मेंढ्या कशा हे होतात बघा. ते इकडे दाखवते रुमाल फेकून. हां, तर बघा शेतकरी मित्रांनो, सर्व मेंढ्या एका साईडला पळून गेलेल्या आहेत. तर आय होप तुम्हाला म्हणजे आपल्या ज्या चॅनलच्या माध्यमातून आपण जे अनुभवी शेतकरी यांची मुलाखत घेतो याचा हजारो शेतकऱ्यांना फायदा होतो. आज आपण मेंढीपालन याविषयी माहिती घेतली. तर आपल्याला अनुभवी शेतकरी बाळूजी यांनी खूप चांगली माहिती दिलेली आहे. तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून तर तुम्ही जे युवा शेतकरी आहेत मेंढीपालन करू इच्छितात तर त्यांना काय मेसेज देणार की हे करायला पाहिजे नाही करायला पाहिजे, काय म्हणणं? करायलाच पाहिजे. तो हे इतर जर नोकऱ्या बघायला गेल्या तर नोकऱ्या नाहीत शासनाच्या, हां, आणि कमी खर्चात आहे आणि चांगलं आहे. बरोबर, मेंटेनन्स नाही जास्त. बरं. तर बघा शेतकरी मित्रांनो, एक जो सच्चा शेतकरी असतो तो जो ही माहिती देतो ना तो एकदम प्रामाणिकपणे देतो. यामध्ये काय म्हणजे असे वाढून हे करून माहिती नसते, प्रॉपर माहिती असते. तर मागच्या 35 वर्षाचा त्यांचा अनुभव त्यांनी आपल्यासोबत शेअर केलेला आहे. आणि ते म्हणत आहेत की नोकऱ्याच्या मागं न लागता तुम्ही एक 10 ते 20 मेंढ्यापासनं मेंढीपालन करून हळूहळू मग तुमचा अनुभव जसा वाढत गेला मग तुम्ही 150-200 असं क्वांटिटी वाढवून एक 5 ते 6 लाख रुपये वार्षिक अर्निंग करू शकता. आज बघतोय आपण मार्केटमध्ये नोकऱ्याच नाही आहेत. डिग्र्या, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन घेऊन जे सुशिक्षित तरुण आहेत नोकरी लागत नाही म्हणून आत्महत्या करत आहेत. तर तुम्ही अशा आत्महत्या न करता जे काही होईल तुमची जी आवड आहे, ज्या बी क्षेत्रामध्ये तुम्हाला शेत थोडं बहुत असेल किंवा नसेलही, तुम्ही मेंढीपालन करून खूप चांगली अर्निंग करू शकता. एक ज्वलंत भाव एक पुन्हा एकच राहते. हां, तर याचा भाव कधीच कमी होत नाही ना. दुसऱ्या आपल्या माळव्याचा भाव कमी होईल, ज्वारीचा होईल, गव्हाचा होईल, कापसाचा होईल, मात्र याचा भाव एकच राहणार. बरं. म्हणजे तुम्हाला 700 रुपये किलोच भेटणार आहे कधी बी जा, श्रावण असो का शनिवार असो. यांचं म्हणणं आहे की बघा सरकार कोणाचंही येऊ, मेंढीचा भाव, शेळीचा भाव कधीच कमी होत नाही. तुम्ही ऐकलं का की आता BJPचे सरकार आहे, मटण स्वस्त, असं कधीच होणार नाही. त्याच्यामुळं हे जो व्यवसाय आहे वाढतच राहणार आहे आणि कमी गुंतवणुकीमध्ये तुम्ही चांगली अर्निंग करू शकता. तर आय होप शेतकरी मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ, माहितीपर व्हिडिओ मी आपल्यापर्यंत पोहोचवत राहील. तर शेतकरी मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय जवान, जय किसान. धन्यवाद.